आणि काढा, ऑब्झर्व आणि ड्रॉ. ही गोष्ट आहे श्री आणि त्याच्या मोठ्या भावाची, ज्याचे नाव गणेश आहे. चला आपण पाहूया की श्री चित्र काढायला कसे शिकतो. दिस इज द स्टोरी ऑफ श्री अँड हिज बिग ब्रदर गणेश. लेट्स सी हाऊ श्री लर्न्स टू ड्रॉ. श्रीला चित्र काढायला खूप आवडते, पण कधी कधी त्याला खूप राग येतो. माझे चित्र चुकीचे दिसते आहे. तो ओरडतो आणि कागद चुरगळून टाकतो. श्री लव्स टू ड्रॉ, but sometimes he gets very frustrated. My drawing looks all wrong, he cries, crumpling his paper. श्री आपल्या दादाला गणेशला विचारतो, माझी चित्रे खरी का दिसत नाहीत? मी काय चुकीचे करत आहे? गणेश फक्त हसतो. श्री asks his big brother Ganesh, why don't my drawings look real? What am I doing wrong? Ganesh just smiles. गणेश टेबलावर एक चमकदार लाल सफरचंद ठेवतो. तो म्हणतो, श्री एक क्षण चित्र काढणे थांबव. आधी फक्त या सफरचंदाकडे बघ. Ganesh places a shiny red apple on the table. He says, "Stop drawing for a moment, Shri. First, just look at this apple." श्री जवळून पाहतो. त्याला दिसते की सफरचंद फक्त गोल नाहीये. ते वरून थोडे रुंद आणि खालून अरुंद आहे. श्री looks closely. He sees the apple isn't just a simple circle. It is a bit wide at the top and narrower at the bottom. आता याचे रंग बघ, गणेश म्हणतो. श्रीला सफरचंदावर एक छोटा पिवळा ठिपका आणि वर एक लहान तपकरी देठ दिसतो. नाउ लुक ॲट द कलर्स, सेज गणेश. श्री नोटिसेस अ टायनी येलो स्पॉट ऑन द स्किन अँड अ स्मॉल ब्राऊन स्टेम ऑन टॉप. आता श्री आपली पेन्सिल उचलतो. तो हळूहळू आकार काढतो. त्याने आपल्या डोळ्यांनी जे पाहिले अगदी तशाच ओळी तो कागदावर काढतो. नाउ श्री पिक्स अप हिज पेन्सिल. ही ड्रॉज द शेप स्लोली. ही फॉलोज द लाईन्स ही सॉ विथ हिज आईज, ट्रेसिंग देम ऑन टू द पेपर. श्रीने लाल रंग भरला, पिवळा ठिपका काढला आणि तपकरी देठही काढला. गणेश बघ, मी केले. तो आनंदाने ओरडला. श्री ॲडेड द रेड कलर, द येलो स्पॉट अँड द ब्राऊन स्टेम. लुक गणेश, आय डिड इट, ही शाउटेड हॅपीली. गणेश टाळ्या वाजवतो. शाब्बास श्री, तू आज खूप चांगले चित्र काढलेस, कारण तू चित्र काढण्यापूर्वी नीट लक्ष देऊन पाहिलेस. गणेश क्लॅप्स हिज हँड्स. वेल डन श्री. You drew a great picture today because you took the time to observe carefully first. शिकवण आधी पहा, मग काढा. जेव्हा आपण लक्ष केंद्रित करतो, तेव्हा आपला आत्मविश्वास वाढतो आणि आपली कला सुंदर होते. Moral: look first, then draw. When we focus our eyes, our confidence grows and our art becomes beautiful. पुढच्या वेळी जेव्हा तू चित्र काढशील, तेव्हा गणेशचे गुपित लक्षात ठेव. तुझ्या सभोवतालचे जग नीट पहा. Next time you draw, remember Ganesh's secret. Observe the world around you carefully.